एवढा लवकर तर रिव्हील करायला नको, थोडे दिवस जाऊ दे त्यानंतर रिव्हील करून. तर मुलगा झाला की मुलगी झाली तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये कळेल. तर मित्रांनो, गुड आफ्टरनून. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मग तुम्ही मला आजच्याला गुड आफ्टरनून का म्हणला आहे, कारण की आत्ताचे वाजले दुपारचे 1:45. तर आजचा ब्लॉग लेट का झाला तर तुम्हाला मी ब्लॉगमध्ये सांगतो. तर विषय कसं झाला मित्रांनो, मी गेल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं असेल की आमच्या घरी बेबी शॉवरचं डेकोरेशन. तर माझी वाईफ प्रेग्नेंट होती. तर काल रात्री दवाखान्यात घेऊन गेलो 11 वाजता. तर असं झालं की आज तिची सकाळी डिलेवरी झालेली आहे. तर काय झालं काय नाही तुम्हाला मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर मी तिचा चेहरा रिव्हील करणार नाही, कारण की एवढा लवकर तर रिव्हील करायला नको, थोडे दिवस जाऊ दे त्यानंतर रिव्हील करून. तर मुलगा झाला की मुलगी झाली तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये कळेल. तर सगळ्यात पहिला घाम केवढा यायला बघा. लय भयानक घाम यायला आहे, कडक ऊन पडले एकदम कडक. तर काल रात्री 11 वाजता दवाखान्यात गेलो. पूर्ण रात्रभर जागा होतो मी, माझी मम्मी, मावशी, भाऊ, आमचं वडील, आमचे काका. तर असं रात्रभर जागा होतो. आणि माझी वाईफ तर काय, तिला भयानक म्हणजे त्रास होत होता, कारण की प्रेग्नेन्सीमध्ये त्रास तर होतोच, कारण की एक स्त्रीचा ते दुसरा जन्म असतो एक प्रकारे. एक आई म्हणून ती दुसरा जन्म घेत असते. तर झाले असं की सकाळी आज डिलेवरी झाली आहे सकाळी 10ला. तर मला जे पाहिजे होतं तेच मिळालं, कारण की मला पाहिजे होती मुलगी, तर मला देवानं मुलगीच दिली. आणि जसं की आज वार आहे शुक्रवार, तर आई अंबाबाईच्या आशीर्वादाने, आई अंबाबाईच्याच रूपाने माझ्या घरात महालक्ष्मी म्हणजे आई अंबाबाई आलेली आहे असं मी गृहीत धरतो. आणि आमच्या घरातली पण, कारण की जी मला म्हणजे मुलगा पाहिजे होता, मुलगी पाहिजे असं काय नाही, पण मला शक्यतो म्हणजे मला मुलगीच पाहिजे होती असं मला वाटते. कारण की मुलगी लक्ष्मीचं रूप असते. एक जण म्हणतात की मुलगी नको, मुलगाच पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे. खरं सगळ्यात पहिला माझी जेन्युइन इच्छा होती की मला मुलगीच व्हावी. तर आई अंबाबाईच्या आशीर्वादाने, दत्त महाराजांच्या आशीर्वादाने मुलगीच झाली, स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने मुलगीच झाली. तर महाराजांचा आशीर्वाद म्हणायचा. आई आणि मुलगी म्हणजे माझी बायको आणि माझी मुलगी दोघं पण एकदम नॉर्मल सुखरूप आहेत. तर महाराजांचा आशीर्वाद आहे. मस्तपैकी आता आलो आहे घरी, आंघोळ वगैरे केलो आहे. आणि त्यानंतर वेळ झाली आपली ड्रॉइंगची. हे बघा, आता मस्तपैकी ड्रॉइंग काढणार आहे. तर ड्रॉइंग काढूया, तुम्हाला दाखवतो ड्रॉइंग झाल्यावर कोणती ड्रॉइंग काढते आणि कोणती नाही. मित्रांनो, आता मस्तपैकी ड्रॉइंग काढून झालेली आहे. घाम केवढा आला बघा. ही बघा आपली ड्रॉइंग झालेली आहे. तर चला मित्रांनो, आता मस्तपैकी ड्रॉइंग एडिट करूया आणि घेऊया शेड्यूल करण्यासाठी. तर मित्रांनो, जर तुम्हाला काही वाटेल असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटचे उत्तर देतो. आपण एक Q&A करूया. तर चला मित्रांनो, एक व्हिडिओ होऊन जाऊ दे Q&Aवर. कमेंटमध्ये क्वेश्चन्स करा, मी त्याचे आन्सर देतो तुम्हाला.